जैनापूर दानोळी फाट्यावर भीषण अपघात, कोथळीतील तरुण ठार, महिला व बालक गंभीर. शिरोळ तालुक्यातील जैनापूर दानोळी फाट्यावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत कोथळी येथील भाऊसो कुमार गारे वय 45 यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मुलगा समर्थ गारे वय 13 आणि वहिनी वैशाली राजेंद्र गारे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार टाटा कंपनीची हॅरियर क्रमांक MH10 DV 4055 आणि हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH09 BY 4493 यांच्यात भीषण अपघात झाला. दुचाकी वळण घेत असताना सांगलीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या चारचाकीने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी सुमारे 50 मीटरपर्यंत फरफटत गेल्याने अपघाताची तीव्रता प्रचंड होते. स्प्लेंडर दुचाकीचा अक्षरशः चुरा झाला. अपघातानंतर जखमींना तात्काळ 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र भाऊसो गारे यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताचे दृश्य अत्यंत भयावह होते. जखमी रस्त्यावर पडल्याने काही काळ दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान टाटा हॅरियर कारमधील दोन्ही एअरबॅग्स उघडल्याने अपघाताची तीव्रता लक्षात येते. या अपघातातील सर्वजण कोथळी येथील रहिवासी असून भाऊसो गारे हे शेतकरी कुटुंबातील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, 1 मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात प्रवण ठिकाणाकडे दुर्लक्ष. जैनापूर दानोळी फाटा हा सतत अपघात घडणारा ब्लॅक स्पॉट ठरत असून येथे वारंवार जीवघेणे अपघात होत आहेत. या ठिकाणी दिशादर्शक फलक, स्ट्रीट लाईट तसेच स्पीड ब्रेकर यांचा पूर्ण अभाव आहे. यामुळे वाहन चालकांना धोका निर्माण होत असून आतापर्यंत अनेकांनी येथे आपला जीव गमावला आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.